ने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित्त धन ते मज मृतिके समान कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे एरवित्त धन ते मज मृतिके समान मनवा हरीचे दास तुका मने मजही आस तुमचे एरवित्त धन ते मज मृतिके समान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान आदुसरे चरणात उतरे चरणात त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकल विद्यांचे आदेकरण तेची वंदो श्रीचरण सद्गुरूंची ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वर 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा दारू ग्रहण दारू ग्रहण दारू ग्रहण दारू ग्रहण करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा कुंभानु करा कुंभानु करा कुंभानु करा कुंभानु करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो राजरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा कुंभानु करा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता बिन वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी न मेली मिया ते नमस्कारुनी आता मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या ते नमस्कारुनी आता प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वसंत महाराष्ट्रभूषण संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करतात. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा की आपल्या काय गावाचं ना कोणेगाव या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 36 वर्ष अखंडपणे हा सप्ताह चालू आहे. आणि या 3ऱ्या तपाच्या पूर्तीच्या सोहळ्यामध्ये आजची कीर्तनाची नियोजित सेवा माझ्याकडे आलेली आहे. आमचे आदरणीय संजय महाराज आणि आपण सर्व ग्रामस्थ मंडळी, आदरणीय आमचे दीक्षितजी महाराज, या सगळ्यांच्या विनंत्यानुसार मला हा सेवेचा योग आलेला आहे. संकीर्तनाकरता घेतलेला अभंग संत तुकाराम महाराज यांचा असून नेहमीप्रमाणे सर्व लोकांना विनंती आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. ऐकणाऱ्या सर्व भाविकांना प्रार्थना आहे की आपण हातानं टाळी वाजून भजन करा. गुरुदेवांच्या कृपेनं मला काय 4 शब्द सांगता आले तर मी प्रयत्न करतो, पण भजन सगळ्या मिळून करूया. बोला विठ्ठला आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान. सज्जन मायबापाओ, श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करत आहेत. मनुष्य जीवनामध्ये एखादा अधिकारी साधू येणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. झाडाशिवाय जंगल नाही, पण प्रत्येक जंगलामध्ये चंदन नाही. माणसाशिवाय तसं गाव नाही, पण प्रत्येक गावामध्ये साधू नाही. चंदन हे जसं त्या जंगलाची शोभा आहे, तसं साधू ही गावाचं वैभव आहे. आणि असे साधू आयुष्यात आपल्या येणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. त्यानिमित्तानं पूर्ण महाराष्ट्राने भारतामध्ये हा उत्सव संपन्न होत आहे, साजरा होत आहे छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये. आपला योगायोग असा आहे की सप्ताहामध्येच ही जयंती येत आहे. त्याच्यामुळं दुग्धा शर्करा योग स्वतंत्र ती साजरी करण्याची काही आवश्यकता नाही. या सप्ताहामध्ये अत्यंत सुंदर रूपाने ती संपन्न होत आहे. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल कुठलाही माणूस जन्माला येताना तो मोठा होऊन येत नाही. तो पुढच्या काळामध्ये मोठा किंवा छोटा हा जो बनल्या जातो तो केवळ संपत्तीमुळे नसून, संस्कृतीमुळे नसून, संगतीमुळे बदलत असतो. मनुष्य नावाचा प्राणी हा संसर्गजन्य आहे. माणसावरती अनेक प्रकारानं जरी त्याला घडवायचा प्रयत्न केला तर तो फारसा बदलत नाही. पण एक गोष्ट संतांनी केलेली ऑब्झर्व अशी आहे की माणूस संगतीनं नक्की बदलल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण एक मराठीत म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला. हां, गुण लागला म्हणजे संगतीचा परिणाम आहे. आता या अर्थाचं दीक्षित महाराज गाथ्यातलं प्रमाण, द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू कशाने झाला? संगती गुणे.
देखनाच्या संगे विराजो मंगला देखनाचा संगे विराजो मंगला नाग संगे नाडीला साधू दैसा साधू दैसा संगे नाडीला साधू दैसा देखनाच्या संगे विराजो मंगला कुसंगे नाडीला साधू दैसा कुसंगे नाडीला साधू दैसा साधू दैसा साधू दैसा देखनाच्या संगे विराजो भंगला कुसंगती नाडाला साधो तैसा. बरेच लोकावरती आरोप करतात, ही लोक बदलत नाहीत. खरं सांगू तुम्हाला, बदलत नाहीत असं नाही, आपल्यामध्ये ताकद कमी पडते. कधीकधी शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याला असं म्हणतात, कितीही शिकवावं हा बदलतच नाही, हा घडतच नाही. माझं असं मत आहे की तो बदलत नाही असं नाही, तो बदलेल हे अशी क्षमता आपल्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी एक अतिशय मार्मिक दृष्टांत दिलेला आहे. काय तुकोबारायचं सूक्ष्म चिंतन असेल आपल्या लक्षात येईल का? तुकाराम महाराज हे आकाशाला गवसणे घालण्या येत, पण चिंतनातले दृष्टांत आणि त्यातले सिद्धांत किती छोटे छोटे आहेत. आणि खरंच आहे, छोट्या छोट्या गोष्टीतूनच माणूस मोठा होत असतो. डायरेक्ट कुठलाही माणूस असा मोठा होत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी केलेलं चिंतन असं आहे की एक जगामध्ये कीटकापैकी एक ढेकूण नावाचा कीटक आहे. काय त्याचं वैशिष्ट्य आहे? हा ढेकूण दिसायला अगदी छोटा आहे, पण चांगल्या चांगल्याला तो पालथा उलथा करतो. आल्या का लक्षामध्ये? कोण? ढेकूण. ढेकूण छोटा, पण चांगल्या माणसाला सुद्धा तो चावला तो उलथा पालथा करतो. हा ढेकूण इतका प्रभावी कशामुळे झाला याचं चिंतन केल्यानंतर असं लक्षात आलं की ढेकूण हा जरी ढेकूण असला तरी तो निसर्गाशी एकनिष्ठ आहे. याचा अर्थ मला पुंडलिक महाराज वेळुकरांची आठवण झाली. ते असं म्हणायचे, या ढेकणामध्ये इतकी ताकद कशामुळे आली? त्याचं कारण निसर्गानं त्याला दिलेला आहार त्यानं बदलला नाही. त्याचा काय आहार आहे? माणसाचं रक्त पिणे हा ढेकणाचा आहार आहे. म्हणून ढेकूण कधी म्हशीला लागला नाही, ढेकूण कधी गाईच्या अंगावर दिसला नाही, ढेकूण साला शेळीकडे सुद्धा कधी गेला नाही. फक्त माणसालाच अक्कल नाही, त्यानं काहीच सोडलं नाही, अगदी रानडुकरापर्यंत. काय करावं, दुर्दैव आहे. त्या ढेकणानं आपला आहार सोडला नाही. परिणाम एवढ्या छोट्याशा ढेकणात अशी ताकद आली. बा किती ताकद आली? तुकोबाराने केलेलं चिंतन आहे का? हिरा. आता हिरा तुम्ही अंगठीमध्ये जो घालता ना, दीक्षित महाराज हा हिरा नाही. मग हिऱ्याला पैलू पाडताना उडलेले छेरे येते. खऱ्या हिऱ्याची किंमत करोडो रुपये आहे. आल्या का लक्षामध्ये? आणि तो हिरा इतका कठीण असतो, आयराणीवरती ठेवून वरून जर घन मारला तर तो आयराणीत शिरतो पण फुटत नाही. हिरा ठेवता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. तो ऐराण्यामध्ये शिरतो पण फुटत नाही. कोण? हिरा. समाजामध्ये काम करत असताना काही असे हिरे आहेत बुवा, कुणी कितीही आघात करा
त्याच्यात बदल होत नाही. हा सुद्धा हिराच आहे. मी आता पुढं तुम्हाला बोलणार आहे, आल्या का लक्षामध्ये? तेव्हा हा हिरा इतका कठीण आहे की आयरनीवर ठोरून वरून घन जरी मारला तर तो हिरा फुटत नाही, इतका कठीण आहे. पण इतका कठीण हिरा, या हिऱ्याला फक्त ढेकणाचं रक्त लागलं तर ताडकन फुटतो. हो, इतका संगतीचा परिणाम आहे. इतका कठीण हिरा, पण नुसतं त्या ढेकणाचं रक्त लागलं ना ताडकन फुटल्या जातो. ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला म्हणजे फुटला. कुसंगती नाडला साधू तैसा, इतका संगतीमध्ये माणूस गुंतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्ही 36 वर्ष झालं पारायण करतात म्हणजे तुम्ही खूप महाराजांचं चिंतन ऐकलेलं आहे. आल्या का लक्षामध्ये? म्हणजे तुम्ही इतके पोक्त झालात की काही महाराजांच्या पुण्यतिथ्या झाल्या असतील तुम्हाला सांगून म्हणजे इतके तुम्ही सुज्ञ आहात. आल्या का लक्षामध्ये? आणि म्हणून मी तुम्हाला त्या दृष्टीनं थोडंसं चिंतन सांगणार आहे की तुकाराम महाराजांनी केलेलं परीक्षण हे अतिशय सूक्ष्म अशा प्रकारची आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तो असणारा जो हिरा आहे तो हिरा कशानेही फुटत नाही, पण संगतीनं फुटल्या गेला तर अशा प्रकारचा एक शास्त्रामध्ये पुराणामध्ये उल्लेख आहे. संगतीनं काय घडलं नेमकं? तर आता जास्त चिकित्सा न करता मी 2 उदाहरणं आपल्यापुढे ठेवणार आहे. एक आजामेळ, दुसरे वाल्मिक ऋषी. वाल्मिक ऋषींचं पूर्वजीवन व्यवस्थित नव्हतं. आता ते तुम्हाला ऐकल्याबरोबर लक्षात आलं असेल तो पहिला कसा होता वगैरे. हो, पण आजामेळ पूर्वीचा चांगला होता. तो ब्राह्मण आहे. आल्या का लक्षामध्ये? अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं राहणारा आहे. काय झालं, दोघांमध्ये जो अत्यंत महत्त्वाचा बदल झाला तो संगतीमुळे. आजामेळ चांगला होता पण संगत वाईट मिळाल्यामुळं बर्बाद झाला. आता वाल्मिक ऋषी पहिला चांगला नव्हता पण संगत चांगली लागल्यामुळं ऋषी झाला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कबीर महाराजांनी सांगितलेलं आहे, संगत सज्जन की करले भाई जन्म का सार्थक करले. ए बाबा, जन्माचं सार्थक करायचं असेल तर संगत सज्जनाची करावी. आल्या का लक्षामध्ये? खरं तर व्यवहारामध्ये मोठ्याची संगती करू नका. आणि परमार्थामध्ये सामान्य लोकांमध्ये राहू नका. परमार्थ हा मोठ्यांच्या संगतीत केल्यावरच परमार्थ करणारा मोठा होतो. आणि व्यवहारामध्ये मोठा माणूस तुम्हाला कधी छोटा करेल सांगता येणार नाही. खोटं वाटतं का? मग मी एक वाक्य सांगत असतो, कुठलं? मोठ्या झाडाखाली लावलेलं झाड वाढत नाही. पाहिजे तर प्रयत्न करून बघा. विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये मात्र अधिकारी पुरुषाशिवाय करता येत नाही किंवा त्याशिवाय माणूस मोठा होत नाही. छत्रपतींच्या जीवनामधला प्रसंग आपल्या लक्षात येईल की शिवाजी राजांची असणारी कर्तबगारी पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आपण त्याचे साक्षीदार आहात. पण तुकाराम महाराजांच्या संगतीचा परिणाम इतका मोठा झाला की राजांचा इतिहास हा इतिहास न राहता जगाकरता तो एक आदर्श ठरला. त्याचं कारण तुकोबारायची संगती. विठ्ठल विठ्ठल. संगतीनं माणूस, दीक्षित महाराज, संगतीनं माणूस वृत्तीनं मोठा होतो. वृत्तीनं म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी मनानं माणूस मोठा होतो. परिस्थितीनं मोठा किती होऊ द्या, तो घसरण्याचे अनेक प्रसंग आहेत, चान्स आहेत. पण वृत्तीनं जर मोठा झाला तर परिस्थिती टिकून राहते. हल्लीच्या काळामध्ये काय झालं, माणसं परिस्थितीनं बदलली, वृत्तीनं नाही. छोटेच आहेत. तुम्ही बघा ना, चांगल्या परिस्थितीवाले सुद्धा पारायणातले कार्यकर्ते आले आणि ते जर देणगी मागायला लागले तर बारीक तोंड करून म्हणतात, काय आहे आपल्याकडं, जळलं सगळं. आणि इलेक्शनला कुठून निघतं?
म्हणजे मला कळत नाही हे खरं गरीब आहेत का? नाही नाही, गरीब नाहीत, वृत्ती गरीब आहे. विठाला विठाला मी तर याचा मोठा साक्षीदार आहे. गेली 47 वर्ष मी हे अनुभवतोय. बऱ्याच ठिकाणी लोक कीर्तन ऐकताना खूप खुश होतात, पण नारळ द्यायला आले की बारीक तोंड करून घ्या सांभाळून. का? दुष्काळ. मी मग तो सगळा दुष्काळ आमच्यावरच कसा ढासळतो? गावातली दारू बंद करा, गावातल्या वराती बंद करा, ते डीजी बंद करा, हे वेस्ट खर्च जातो ते बंद करा. कशासाठी हे करता तुम्ही? हो, हे जरा थांबवा. निश्चितपणानं दारिद्र्य नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. जरा शिक्षण आणि संस्कृती याच्यावरती लक्ष द्या आणि धर्माप्रमाणे आचरण करा. आहे त्या परिस्थितीमध्ये दान करा आणि संताची संगती करा. 100% बदल होईल. विठाला छत्रपतींच्या जीवनामध्ये तुकोबारायांच्या संगतीमुळे ते दोन्ही बाबतीत मोठे झाले. म्हणजे धनानेही मोठे झाले, ज्ञानानेही मोठे झाले आणि मनानेही मोठे झाले. आणि मोठीच माणसं मोठ्यांना ओळखू शकतात. मी नेहमी सांगत असतो, मोठी माणसं कळण्यासाठी सुद्धा मोठं व्हावं लागतं. सामान्य माणसाला मोठी माणसं कळत नाहीत. आल्या का लक्षामध्ये? हो, म्हणून जुन्या काळातली जुनी लोक मोठा माणूस आला की घाबरायची, भ्यायची. आणि पुढे ऐका, जी माणसं मोठ्या माणसांना भ्यायची ना, ती भिणारीच माणसं पुढच्या काळामध्ये मोठी व्हायची. हल्ली कोणी भेट नाही म्हणूनच कोणी वर येत नाही, कारण यांना उंचीच कळत नाही. आल्या का लक्षामध्ये? मोठा माणूस कळण्यासाठी स्वतः मोठं व्हावं लागतं. मी परवाच तुम्हाला एक दृष्टांत सांगितला होता. लहान माणसाला मोठी माणसं कळत नाहीत. आमचे RR पाटील गृहमंत्री होण्याच्या पूर्वी हगंदरीमुक्त गाव ही संकल्पनाच नव्हती. आणि मग सगळी लोक काय करत होती? आता काय कीर्तनात सांगायचा विषय आहे का? कुणी फार जास्त त्रास घेत नव्हती. आंधारतोंडी जिथं जागा भेटल तिथं कार्यक्रम व्हायचा आणि सगळी गावं अशाच पद्धतीनं असायची. योगायोगानं त्या काळामध्ये पोलीस डिपार्टमेंटचं वजन जरा जास्त होतं. का? ते लाच घेत नव्हते, त्यामुळे वजन जास्त होतं. आणि एखादा हवालदार गावात आला तर गावातली हवातंग व्हायची, म्हणजे माणसं भ्यायची. एके दिवशी असं झालं की एक फौजदार गावात आला आणि 1 वर्षाचं पोरगं रस्त्याच्या कडेला संडासला बसलं. आता त्या फौजदारानं गप बसावं तर त्या पोराच्या पुढं गेलं आणि त्या पोराला सांगतं, हे हो लगा, तुझा बाप सुद्धा माझ्यासमोर उभा राहत नाही आणि साला एवढा छोटासा पोरगा माझ्यासोबत संडासला बसला. ते असं चड्डी धरून उठलं आणि मला आईलाच सांगेन बघ. संपला माझा दृष्ट. त्याला का माहिती फौजदार कशा संग खातात ते? मग सांगा मला, एक वर्दीतला माणूस तुम्हाला कळत नाही, ज्याच्या पुढे देव छोटा होतो असे साधू कधी कळतील? विठाला तुकाराम महाराजांनी असं वर्णन केलेलं आहे, भक्तांचा महिमा भक्ताची जाणाते, भक्तांचा महिमा भक्तांचा महिमा भक्ताची जाणाती, भक्तांचा महिमा भक्ताची जाणाती, दुर्लभया गती अनेकांच्या दुर्लभया गती अनेकांच्या महिमा भक्ताची जाणती, दुर्लभया गती अनेकांच्या.
36वं वर्ष आहे, पण 36 वर्षात सुद्धा कुणीही हा प्रश्न उपस्थित केलेला नाही. तो प्रश्न आता मी उपस्थित करतोय. काय काय लोक म्हणतील असं कसं? हो, तसंच आहे ना. मी अनेक वेळेला असं काही चॅलेंज देऊन बोलत असतो, त्यातला हा एक भाग आहे. अलग लक्षामध्ये तुम्हाला मग सांगा, आता सांगणार मग काय पुढच्या वर्षीच थोडं सांगतोय, आता लगेच सांगणार आहे. 36 वर्षात हा प्रश्न कोणी उपस्थित केलेला नाही. आता काही त्याचे साक्षीदार असतील. कुठला प्रश्न? तुकाराम महाराजांना संपूर्ण जगातले लोक मानतात, त्यात विशेष नाही. पण तुकाराम महाराजांना अधिकारासह, तुकाराम महाराजांची काय योग्यता आहे, महाराजांची काय उंची आहे, ही महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा कुणी ओळखली असेल, असा जर प्रश्न विचारला तर उत्तर काय आहे? तुकाराम महाराजांना मानत नाही असा माणूस नाही, पण तुकाराम महाराजांना अधिकारासह कुणी ओळखलं पहिल्यांदा, असं जर विचारलं असेल तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुकाराम महाराजांना अधिकारासह, उंचीसह, योग्यतेसह जर पहिल्यांदा कोणी ओळखलं असेल तर त्या महापुरुषांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहास आहे त्याला. आलं का लक्षामध्ये? छत्रपतींच्या युद्धामध्ये जे काही सैन्य होतं, जे काही मावळे होते, त्याच्यामध्ये देहूचा एक सकाराम नावाचा लव्हाराचा मुलगा होता आणि तो युद्धामध्ये कामी आला. आणि आल्यानंतर योगायोगानं तो सकाराम मेला. छत्रपती किती मोठे होते हे जरा त्याचं जाणून घेण्याचं हे एक उदाहरण आहे. शिवाजी राजे स्वतः त्या सकाराम नावाच्या लवाराच्या मुलाची हाडं, अस्थी एका मटक्यामध्ये भरून ते स्वतः काही 4-5 मावळे घेऊन देहूमध्ये आलेले आहे. मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये जी काही पदावरती लोक आहेत, जे काही सत्तेवर लोक आहेत, यांनी हे ऐकलं तर जरा थोडासा बदल होईल. काय? सत्ता वाईट नाही, पण सत्ता नम्रतेशिवाय टिकत नाही. ही गोष्ट विसरायची नाही. ही संतांची शिकवण आहे. छत्रपती कोणालाही पाठवू शकत होते. ही गोष्ट काय फार मोठी आहे असं त्यांच्यासाठी काही नाही आहे, पण ही माणसंच इतकी मोठी होती की त्यांना माणुसकी आणि माणसाची जाण होती. छत्रपती स्वतः जातीनं आलेले आहेत, बाकी मावळे चालत आहेत आणि छत्रपती घोड्यावरती आहेत. आणि देहूमध्ये इंद्रायणीच्या त्या तीरावरती पाहिलं तर कुणीतरी एक माणूस माळकरी आहे, गळ्याला गंध लावला आहे, कपाळाला गंध लावला आहे, वारकरी आहे. म्हणून एका मावळ्यानं विचारलं, इथे सकाराम लव्हाराचं घर कुठे आहे? आता ज्यांना विचारलं ते कोण आहेत काही माहीत नाही, पण ती व्यक्ती दिसायला सामान्य होती, पण असायला अत्यंत अधिकार संपन्न होती. फक्त ही मोठी माणसं ओळखण्यासाठी त्या उंचीला कोणी पोचलेली नव्हती. जी देहूमध्ये त्या काळामध्ये लोक होती ती सर्वसामान्य लोकांसारखीच लोक होती. आणि म्हणून त्या व्यक्तीनं सांगितलं नाही की लवाराचं घर खालच्या आळीला आहे, वरच्या आळीला आहे, चौकात आहे, गावाच्या मध्ये आहे, असं सांगितलं नाही का? माहिती सांगतात ते सामान्य माणसं असतात आणि डायरेक्ट घेऊनच जातात ते संत असतात. त्या व्यक्तीनं सांगितलं लवाराचं घर पाहिजे, चला मी तुमच्या संग येतो. आणि दोघांचा प्रवास सुरू झाला. छत्रपती घोड्यावरती, ते 4-5 पुढे चालले. तर बोलता बोलता एक मावळा बोलला, इथे तुकाराम नावाचे एक कोण मोठे संत आहेत, खूपच त्याचा डंका वाजलाय असं ऐकायला मिळतंय. ऐकल्याबरोबर असे तोंडातून शब्द निघाले, तो कसला आलाय संत? अहो कधी पूजापाठ नाही, कधी होम हवन नाही, कधी तपश्चर्या नाही. गावातले लोक शिव्या देतात आणि घरातले लोक बुटं मोडतात. स्वतःलाच भेटायला वेळ नाही, इतराला काय तो भेटवणार? असं बोलल्याबरोबर छत्रपतींनी घोड्यावरनं खाली उडी मारली. आणि बोलणाऱ्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करायला खाली वाकल्याबरोबर त्यांनी सांगितलं, अहो आपण राजा आहात, काय करताय? आणि मग सगळे मावळे सुद्धा आश्चर्यचकित झाले. हा काय प्रकार आहे? छत्रपती
अहो साधा ग्रामपंचायतचा सदस्य झाला तरी कालर ताट करतोय, मला काय समजताय. आणि हे राजे येतं, राजे असून खाली वाकले, वाकल्याबरोबर सगळे मावळे तिथं आले. काय राजे? तुकाराम, हे तुकाराम महाराज येतं. तरी मला सकाराम सांगत होता, छत्रपती बोलत आहेत, तरी मला सकाराम सांगत होता की बुवा इतके साधी आहेत की तुम्ही पाहिल्यावर सुद्धा ओळखणार नाहीत. आणि मग तुकाराम महाराजांना पहिल्यांदा जर अधिकारासह कोणी ओळखलं असेल तर त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. विठाल विठाल. आणि माझ्या बाबतीत तर ह्या गोष्टी अनेक वेळेला घडल्या, कारण मी कीर्तन केल्याशिवाय लोकांना कळतच नव्हतं मी कीर्तनकार आहे म्हणून. कितीतरी उदाहरणं आहेत, लोक मला नीट बोलायचं, कशाला आला, बस तिथं बसायचो गप, काय करायचं तेव्हा. आल्या का लक्षामध्ये असे पुष्कळ उदाहरणं. मला माहिती आहे आता हे कीर्तन सुरू असतं असंच होतं असतं, सुरू झाल्यावर मग पुन्हा सगळं निवाळतं. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे की छत्रपती हे इतके मोठे झाले त्याचं कारण तुकोबाराची ही संगती आहे. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळे प्रसंग माहीत आहेत, मी ते सांगणार नाही, पण एक मला मुद्दा सांगायचा आहे की माणूस संकटात आल्यावर खचून जातो, त्यावेळेला माझा राजा काय करतोय जरा ऐका. विठाल विठाल. छत्रपतींनी तुकाराम महाराजांना नक्षीकांत निहाळलं आणि अत्यंत मधुर वाणीनं सांगितलं की महाराज, आईसाहेबांची इच्छा आहे की आपले पावलं एकदा रायगडाला लागावेत. तुकाराम महाराज म्हणले, राजे आपण महान आहात, आपल्या मासाहेब राष्ट्रमाता आहेत, आपण बोललात, खूप मोठं मन केलं तुम्ही, नाहीतर माझ्यासारख्या सामान्य माणसाला कोणी विचारतोय हल्ली. नाही महाराज असं म्हणू नका, पण आमची इच्छा आहे तुम्ही आमच्याकडे यावं. त्यावेळेला छत्रपतींना तुकाराम महाराजांनी समजून सांगितलं, राजे तुमचं आणि माझं एकच काम आहे, करायची पद्धत वेगळी आहे. तुम्ही तलवारीनं काम करता आणि मी भजनाने काम करतोय, पण दोघांना एकच करायचं आहे, तो महाराष्ट्र घडवायचा आहे आणि या देशामध्ये धर्म टिकवायचा आहे. तेव्हा तुम्ही आणि मी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत. तेव्हा राजे तुम्ही तुमच्या पद्धतीनं राहा आणि मला माझ्या पद्धतीनं काम करू द्या. ही नम्रता पाहिल्यानंतर छत्रपतींना गहिवरून आलं की अरे किती मोठ्या मनाचा हा माणूस आहे. विठाल विठाल. त्याचा परिणाम असा झाला की तुकोबाराची थोडीफार संगती झाली आणि राजे मनानं इतके मोठे झाले. पुढे प्रसंग आपल्याला कल्पना आहे की काही प्रसंगांती छत्रपतींना शत्रूनं पकडल्या गेलं, आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये त्यांना कैद करण्यात आली. आणि ज्या वेळेला आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये छत्रपतींना कैद करण्यात आली त्यावेळेला परिस्थिती किती बिकट होती. सशस्त्र पारा होता, प्रत्येक माणूस तलवार घेऊन उभा होता, सगळे हत्यारासहित उभे होते आणि खूप लोक तिथं पारा देण्यासाठी होते. मुंगी सुद्धा आतून बाहेर जाणार नाही इतकी कोट बंदोबस्त केला होता. आणि सगळ्यांचा हेतू एकच होता, आता शिवाजी सुटता कामा नये. काही जरी झालं तर हा सापडत नव्हता ना आता इथून जाता कामा नाही. त्याप्रमाणे संपूर्ण असणाऱ्या योजना आखण्यात आल्या आणि या सगळ्या गोष्टी छत्रपतींना स्पष्ट कळून आल्या. पण संगती तुकोबारायांची असल्यामुळे छत्रपती मनानं खचून गेले नाहीत, मनानं स्ट्रॉंग राहिले. का? महाराजांचं ऐकलं होतं, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तो पाहे संचिताचे किंवा ठेवेले अनंते, तैसेची राहावे चित्ती असू द्यावे. म्हणून थोडंसं व्यायाम वगैरे करून तब्येत जरा थोडीशी कमी केली, म्हणजे वजन कमी केलं आणि मी आजारी आहे असा बहाणा केला. छत्रपती शिवाजी महाराज आजारी पडले नाही, ते अतिशय स्ट्रॉंग होते. फक्त ते बाहेर निघण्यासाठी एक एक प्रयोग करत होते.
हो, आणि एवढ्या मोठ्या वाईट परिस्थितीत सुद्धा छत्रपती सही सलामत सुटले. त्यांना कुठल्याही प्रकारचा असणारा मानसिक त्रास झाला नाही. त्याचं एकच कारण आहे तुकोबाराईची संगती. विठ्ठल एरवी तुम्ही बघा, एखादा माणूस जर ॲडमिट केला तर भेटायला जाणारा माणूस त्याला पहिल्यांदा काय बोलतो, कधी झालं, कसं झालं, याचं ऐकूनच त्याचा BP वाढतो. आल्या का लक्षामध्ये? हो, आणि मग तो खचून जातो. शेवटी नशीब असेल तर तो वाचल्या जातो, नाही तर संपल्या जातो. पण एवढा मोठा प्रसंग येऊन छत्रपती संभाजी राजासह छत्रपती अशा प्रकारचे बाहेर पडले. ही सगळी असणारी जी कल्पना आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या जगद्गुरू तुकोबारांच्या संगतीचा मोठा प्रभाव झालेला आहे. आणि त्या तुकाराम महाराजांची परिस्थिती काय आहे ही छत्रपतींनी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आम्ही महाराष्ट्राचे राजे आहोत आणि आमच्या राज्यामध्ये आमच्यापैकी कोण एक अधिकारी साधू, एक वारकरी, एक संत इतका मोठा होतोय आणि तो राष्ट्रीय कार्य करत असताना, धर्म कार्य करत असताना, पारमार्थिक जीवन जगत असताना इतका परिस्थितीशी तो सामना करतोय, हे आम्हाला शोभत नाही. याला शिवाजीराजे म्हणतात. आणि त्या शिवाजी राजांचा प्रभाव तुकाराम महाराजावर सुद्धा झाला. अलग लक्षामध्ये ज्या वेळेला वाटण्या झाल्या आणि तुकाराम महाराजांच्या वाट्याला काय आलं, सगळ्या उधाऱ्या. नगद होतं ते सगळ्यांनी वाटून घेतलं आणि उधारी होती ती महाराजांना देऊन टाकली आणि सांगितलं ही वही घे आणि वसुली कर. आता त्यांना माहिती होतं की हे काय वाईट बोलणार नाही आणि देणारी माणसं का अशी इतकी सरळ नाहीत की ती काही न बोलता आणून देतील. तुकाराम महाराजांनी सगळ्यांना एकत्रित बोलून घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं, मी तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही देणं चुकतं न केल्यामुळे अशी शिक्षा करेल की महाराष्ट्र याद करेल. सगळी घाबरली. काय करणार तुकाराम महाराज, अंदाजच लागा ना कोणाला. प्रत्येकजण घाबरून एकामेकाकडे बघायला लागला. आता काही खरं नाही आपलं. सगळ्यांना घाम फुटला आणि तुकाराम महाराजांनी सहज श्वास सोडला आणि थोडंसं स्मित हास्य केलं, सांगितलं, ऐका, मी तुम्हाला जी आता शिक्षा करणार आहे ती शिक्षा पहिल्यांदा ऐका. आणि ती शिक्षा ही आहे की मी आज तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करतोय. तुमचा माझा काही संबंध नाही. घेतली आणि वही इंद्रायणीत बुडून टाकली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शेतकऱ्याला कर्जमुक्त करणारा जर पहिला कोण असेल, संत तुकाराम महाराज. वर्तमान काळातल्या गोष्टीबद्दल मी बोलणार नाही, कारण माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणते त्यातले. मला काय फारसं त्यातलं ज्ञान नाही. पण पहिल्यांदा शेतकऱ्याला जर कर्जमुक्त कोणी केलं असेल तर तुकाराम महाराज आहेत. आणि अशा त्या तुकाराम महाराजांचा आदर करण्यासाठी, त्या तुकाराम महाराजांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्या तुकाराम महाराजांनी अनेक महाराष्ट्रातल्या तरुणावर चांगले संस्कार करण्यासाठी आणि हा महाराष्ट्र संघटित होण्यासाठी तुकोबारायांनी प्रयत्न करावा, यासाठी छत्रपतीने थोडासा असा प्रयत्न केला. काय प्रयत्न केला की परिस्थितीला हातभार लावण्यासाठी सोन्याच्या मोहराचा नजराणा तुकोबारायांना भेट म्हणून दिला. दान नाही, भीक तर अजिबात नाही, सहकार्य नाही, कारण ती त्यांना पटणारच नाही. पण भेट म्हटल्यानंतर मग जरा मी राजा आहे म्हणून तरी ते आदर करतील असा एक आत्मविश्वास होता. म्हणून भेट म्हणून दिलेला आहे. तुकाराम महाराजांनी छत्रपतींनी पाठवलेली भेट पाहिली आणि वृत्ती घट्ट केली. मनात ठरवलं की पांडुरंग माझी परीक्षा बघतोय. आल्या का लक्षामध्ये? आणि त्या तुकाराम महाराजांनी त्या आलेल्या मावळ्यांना सांगितलं, राजांना आमचा साष्टांग दंडवत आहे, नमस्कार आहे. राजांना आमचा निरोप सांगा. काय? या धनाची गरज स्वराज्यासाठी तुम्हाला आहे. हे धन तुमच्याकडे ठेवा. या धनातून बाहेर पडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. या धनाची आम्हाला आवश्यकता नाही. म्हणजे
अनादर न करता अतिशय आदरानं तो दिलेला नजराना परत माघारी केला आणि हा निरोप माझ्या राजांना कळला. शिवाजी राजांना कळल्यानंतर अहो हे बघा, चांगली माणसं वाईटात सुद्धा चांगला विचार करतात आणि काही वाईट माणसं वाईटात सुद्धा चांगला विचार करतात आणि वाईटात सुद्धा चांगला विचार करतात. म्हणजे लोकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. छत्रपतींचे विचारच चांगले असल्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये आज धनासाठी प्राण घेणारी लोक आहेत आणि एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये मी भेट म्हणून दिलेली सुद्धा त्यांनी निषेध न करता आदराने मला परत केलेली आहे. म्हणजे धनानं नाही पण मनानं किती मोठे तुकोबर आहेत याची उंची छत्रपतींना कळली आणि छत्रपती स्वतःहून तिथे आले आणि महाराजांच्या पुढे गुडघ्यावर वाकून असा मुजरा केलेला आहे. लक्षात ठेवा, तरुणपणामध्ये नम्रता आणि श्रीमंत झाल्यानंतर दान करण्याची बुद्धी होणं, सत्ता आल्यानंतर लीनता येणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. राजे तरुण होते, सत्ता आणि पैसा होता, पण नम्रता असल्यामुळे वाकून मुजरा केला. तुकोबाराने आदराने त्यांना नमस्कार केलेला आहे. राजे आपण खूप मोठे आहात. त्यावेळेला तुकाराम महाराजांना छत्रपती बोलत आहेत, महाराज तुमच्याबद्दल इतका आदर वाढलेला आहे तुम्ही शब्दात सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला आता विचारू शकतो का? तुकाराम महाराज म्हणले, जी राजे बोला ना. आपण तुम्ही मला एक सांगा, आम्ही जे करू त्याचा अनादर करत नाही पण स्वीकारही करत नाही, पण आमची तळमळ आहे की तुम्ही कमीत कमी निदान स्वतः सुखी होण्यासाठी तरी आम्हाला काहीतरी संधी द्या की जेणेकरून आम्ही असं काय करावं की त्याच्यानंतर तुम्हाला सुख होईल. त्यावेळेला छत्रपतींना तुकाराम महाराजांनी सांगितलं, राजे ऐका अभंगाचं पहिलं आम्ही तेने सुखी तेने सुखी हो आम्ही तेने सुखी तेने सुखी आम्ही तेने आबा तुकाराम महाराज म्हणले वन्स मोर नाही, एकदाच सावध राहा. तेव्हा तुकोबाराने सांगितलं, राजे आम्हाला सुखी जर करायचं असेल
आता जरा थोडंसं लक्ष देऊ नाही का? तुकाराम महाराज जर वैयक्तिक स्वतःबद्दल बोलले असते तर काय प्रयोग केला असता शब्दाचा? महाराज काय प्रयोग केला असता? मला 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 सुखी करायचं असेल तर असं बोलले असते. पण ते काय बोलले? आम्हाला आम्हाला जर सुखी करायचं असतं. हे आम्हाला का वापरलं? त्याचं कारण आम्ही म्हटल्यानंतर तुकोबाराच्या पाठीमागं त्या काळामध्ये जे कोणी मोठे असतील साधू संत म्हणतं या सगळ्यांना अनुसरून असं म्हटलेलं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राला सुखी करायचं असेल तर राजा तुम्ही एक काम करा, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. दुर्दैव आहे बुवा, आज शिवजयंतीच्या दिवशी मला बोलावं लागतंय. दुसऱ्या धर्मात किती माणूस मोठा होऊ द्या तो देवाला विसरत नाही. आणि आपल्या धर्मात माणूस थोडा मोठा होऊ द्या तो देवळातच येत नाही. हे छत्रपतींना आवडत नाहीये. पण कोण बोलणार तुम्हाला? आईन्स्टाईन हा जागतिक शास्त्रज्ञ होता, पण 3 टाईम तो देवाची प्रार्थना करत होता. आणि आपल्याकडं साला तो त्या डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर ते बोळे चोळतंय ती देवळात येत नाही का? क्रेडिट लूज होतं. क्रेडिट तुझं काय जाळायचं आहे का? काय माणसं आहेत महाराज. खरं सांगू तुम्हाला, जगात कुठलाही माणूस देवाला न मानणारा मोठा होत नाही. आणि जर मोठा झाला तरी तो टिकत नाही. विठाला दुर्दैव असं आहे, देवाच्या कृपेशिवाय माणूस मोठा होत नाही. पण मोठा झाल्यानंतर त्याला देवाची जाण राहत नाही, ही त्याचं दुर्दैव आहे. पण तुम्हाला कल्पना नाही, देव हा देव आहे शेवटी महाराज. तो तुम्हाला कधीही माफ करणार नाही. म्हणून तुमच्या जिंदगीमध्ये जर तुम्हाला सुखी होऊन मोठं व्हायचं असेल तर देवाशिवाय दुसरा पर्याय नाही. आल्या का लक्षामध्ये? देवाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि तुम्हाला कल्पना नाही काय, देवाकडे देवाची ताकद आता स्वतंत्र शिल्लक राहिलेली नाही. कारण ती 3 ठिकाणी विभागलेली आहे. नंबर 1 नाम, नंबर 2 ज्ञान, नंबर 3 ध्यान. या 3 ठिकाणी शक्ती विभागलेली आहे. आणि म्हणून 3ही गोष्टी संत करत आहेत. हो, म्हणून त्या संतामध्ये एवढी ताकद आहे. विठाला शिवाजी राजांचा आणि विठ्ठल नामाचा संबंध काय आहे? त्याचं कारण आहे, वारकरी संप्रदाय हा सगळ्या संप्रदायातला मुख्य संप्रदाय आहे आणि अतिशय पुरातन काळात संप्रदाय आहे. लाखो वर्षाची परंपरा या असणाऱ्या संप्रदायाला आहे. म्हणून याला सनातन असा शब्द वापरला, सनातन धर्म असं म्हटलेलं आहे. आणि या संप्रदायाचा प्राण जर काय असेल तर विठ्ठल आहे. आणि विठ्ठलाचं जर पूर्ण असणारं जे सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे ती त्याच्या नामामध्ये आहे. आणि याचा अनुभव तुकोबाराने घेतलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांना दिलेला मंत्र वेगळा आहे. मंत्र दिला राम कृष्ण हरी, गुरुने दिलेला हा गुरुमंत्र आहे. पण महाराजांना मात्र जास्त आवड या नामाची आहे, जिवे गोड 3 अमृत पिके पुढे किवे गोड 3 अक्षरांचा अमृत दयाच पिके पुढे, अमृत दयाच पिके पुढे. आबांचं इतकं वय झालं तरी पण आवाज आणि तान ही आबांच्याकडून निघते बरं. याच्या अगोदरची झालेली चाल ही खास आबाचीची बरं का. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याची कॉपी केली. इथं किवळ नावाचं गाव आहे जवळ, इथं किवळ.
तिथे एक मधुकर नावाचा हाय. गवई होता, वारला बिचारा तो. पण तो ही चाल अगदी कॉपी करत होता बरं का. मला त्याची आठवण झाली, कारण किवळमध्ये मी बरेचसेच कीर्तनं केले, कारण अर्ध गाव साळुंकी आहे. आमच्याच भावकीचं गाव आहे. पण आता भावकीनं जर आता विचार केला तर बाद झालं यांना. विठाल विठाल विनोद सोडून द्या. पण या माणसांनी आयुष्यभर ही केलेली तपश्चर्या आहे महाराज. हे जीवन जगलेले आहेत. चला, मी तर आल्याबरोबर हरिपाठ चालू होता आणि आबानी एक ताण मारली. आमच्या मुलाला मी म्हटलं, अरे हे पालकाराचा आवाज आहे म्हटलं. इतक्या वर्षानं मी भेटल्यावर तरी मला तो आवाज जाणवला, कारण ही आयुष्यात केलेली तपश्चर्या आहे. विठाल विठाल काय प्रमाण झालं आपलं? हा, जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे. तुकोबरायांना या नामाची गोडी लागली. ती गोडी कशा पद्धतीनं होती तर त्याची तुलना त्यांनी अमृताशी केलेली आहे. मला असं वाटतं की पुढे एका अभंगात असं महाराज बोलले, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ते नाम कुठलं असेल तर हेच आहे. कुठलं? विठ्ठल. आणि आता अलीकडे परदेशातल्या काही सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांनी असा शोध लावलेला आहे की ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठा, म्हणजे 4:30 ते 5:30 या वेळामध्ये, आणि 30 मिनिट फक्त टाळी वाजून विठ्ठल विठ्ठल बोला. 6 महिन्यानंतर बीपी नॉर्मल होतो. असा त्यांनी केलेला शोध आहे आणि निकष आहे. म्हणजे इतकं ते नाम श्रेष्ठ अशा प्रकारचे आहे, पवित्र आहे. आणि जगात लक्षात ठेवा, चारित्र्य शिवाय चरित्र तयार होत नाही. आज छत्रपतींचं जे चरित्र आहे त्याचं मूळ कारण त्यांचं चारित्र्य आहे. विठाल विठाल आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. त्याचं कारण असं आहे, या कलियुगामध्ये सर्व साधनापेक्षा सर्वश्रेष्ठ साधन जर कुठलं असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आल्या लक्षामध्ये? नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुवा नामापेक्षा श्रेष्ठ जगात काहीही नाही. तुम्ही कितीही पाप करा, तुम्ही कितीही वाईट वागा, या सगळ्यातून तुम्हाला जर मुक्त कोण करत असेल तर ते फक्त भगवंताचं नाम आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे. आणि हे नाम साधन आहे. मग ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाउनी वाढ नाम आहे. इतकं मोठं हे नाम आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, राजे मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही फक्त मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे, भजन केल्यानं काय होतं? तुकाराम महाराजांचं त्याला असं उत्तर आहे, काय नोहे केले एका चिंतिता मना विठ्ठले. एका विठ्ठलाच्या नामानं काय होऊ शकत नाही याचा अर्थ तुम्ही म्हणाल ती गोष्ट होऊ शकते. आणि हीच ताकद छत्रपतींना हवी होती. तुकाराम महाराज हे त्यांना इनडायरेक्ट बोलतात, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि त्यांनी ते स्वीकारलं. आल्या का लक्षामध्ये? पण ते तोंडानं नाही, मनानं म्हणत होते. आणि तोंडानं काय म्हणत होते? जगदंब जगदंब जगदंब. हा, तुकाराम महाराज विठ्ठलाशिवाय दुसरं नाव घेत नव्हते. आणि शिवाजी राजे जगदंबेशिवाय बोलत नव्हते. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही कुठल्याही देवाचं नाव घ्या, पण देवाचं नाव हे कंपल्सरी आहे. आल्या का लक्षामध्ये? तुम्ही देवाचं नाव घेतलंच पाहिजे. आणि देवाचं नाव जर घेतलं तर त्याचा परिणाम काय? मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष
आहेत असे. मुखे नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. अजून प्रमाण सांगतो तुम्हाला मी. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. मरताना फक्त तुम्ही एकदा नाव घ्या, मोक्ष तुम्हाला आहे. अंतकालेच नामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. भगवान स्वतः सांगतात. म्हणजे ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत केवळ एका नामामुळे घडू शकतात. आणि या नामामुळे काय घडतं, आता शेवटचं उदाहरण. तुम्हाला ज्ञान झालं तरी सुद्धा ती माया तुम्हाला सोडत नाही. माया म्हणजे कुठली? दैवेहेशा गुणमयी मम माया दुरत्यया. ब्रह्म आणि माया हे शब्द तुम्ही ऐकले असतील. संसार सगळ्यांना दुःखाचा आहे. अनुभव येऊन सुद्धा माणूस त्याच्यातून बाहेर पडत नाही. याचं कारण काय? माया. कितीतरी हरिपाठ लोक म्हणणारे असं रोज म्हणतात, लटिका व्यवहार सर्व संसार. किती जणांना सोडला सांगा? म्हणून सुद्धा पुन्हा घरीच जाते तर का? माया. ही माया इतकी खतरनाक आहे तुम्हाला सांगतो. चांगल्या चांगल्याला सुद्धा तिनं सोडलेलं नाही. पण या मायेला फक्त एकच गोष्ट सोडू शकते, ती मी तुम्हाला आता नंतर सांगतो. पण ही माया कशी आहे तुम्हाला गंमत म्हणून उदाहरण सांगतो. विठ्ठल विठ्ठल मी राहायला जरी आळंदीला असलो तरी गाव सांगली जिल्ह्यात आहे. आणि आपल्या पट्ट्यामध्ये जास्त बुवांची संख्या नाही, पैलवानांची संख्या जास्त आहे. आमच्या गावात सुद्धा आता जवळजवळ 80-85 पोरं खेळतात. मंदिरं 2-3च आहेत, पण तालमी जवळजवळ 7-8 आहेत. आणि त्याची आज काळाची गरज आहे. तेव्हा एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी आता आमच्याच भागातलं सांगणार आहे. एक पैलवान, असा पैलवान की कधी पाटच लावली नाही, पडला नाहीच, कुस्ती करायला लागली की पाडणारच असा पैलवान, पण हिंद केसरी झाला. आणि काय त्याच्या नशिबानं घाला घातला, त्याला लग्न करायची बुद्धी झाली आणि लग्न त्यानं केलं. आता हे लग्न म्हणजे एक विशिष्ट घटना आहे बरं का. लग्न म्हणजे स्त्री जीवनाची सुरुवात आणि पुरुष जन्माची समाप्ती. याला लग्न म्हणतात का? लग्नात बघा किती पोरगी उद्बुत्तीसारखी असू द्या, लग्न झालं आणि एकदा कळसवणी अंगावर पडलं आणि नांदायला गेली, थोडंसं सासर मानवलं की पहिल्यांदा रिक्षात बसताना अशी सरळ बसायची, पण पुन्हा 4-6 महिने गेले की पुन्हा अशी आडवी शिरायला लागली, इतकी रुंदल्या गेली. स्त्री जीवनाची सुरुवात आल्या का लक्षामध्ये? पुरुष जन्माची समाप्ती. किती गडी जबरदस्त असू द्या, लग्न झाल्यावर रिझर्व लागतो. आला का लक्षामध्ये? 4-5 वर्षानं फोटोसुद्धा कळत नाही तो हाच आहे का. आला का लक्षामध्ये? इतका बदल होतो. त्याचं कारण आहे की ती पुरुष जन्माची समाप्ती आहे. तेव्हा त्या पैलवानाचं लग्न झालं, असं दुर्दैव त्याचं की त्याला जी बायको मिळाली ती बंगालची शिकलेली, बंगाली विद्या. त्याला सांगायची तू जर माझं ऐकलं नाही तुला मांजरच करील, आणि करायची. 2दा मांजर केल्यामुळे ती घाबरलं, एवढा मोठा गडी असा झाला. आणि मग त्याचा मित्र, आता पैलवानाचा मित्र काय महाराज असणार आहे काय? पैलवानच, त्याच्यासारखाच गाजल्याला. तो कोल्हापूरचा, तो मला वाचतात काय. मग त्यानं सगळं सांगितलं. आता पुन्हा सांगू का मी? मग झालं, तुम्हाला कळतंय सगळं. मग त्यानं ते सगळं झालेलं सांगितलं बा, लग्न झालं, ती बायको कसे वगैरे वगैरे असं. मग त्यानं सांगितलं मी तुझा मित्र आहे म्हणून माझ्यावर विश्वास ठेव. काय? मी सांगतो तेवढा पर्याय कर, तू याच्यातून मुक्त होशील. तुम्हाला लय उपकार होतील. खूप प्रयत्न केलं पण मला बायको पुढं काही चालतच नाही. आणि पहिल्यापासूनच ही पद्धत चालत आलेली आहे. मी आळंदीला शिकायला होतं 1978ला. त्यावेळेला एक मिलिटरीतला मेजर आळंदीला आला. बायको पोरगी, ती गाडी लाल दिव्याची, आणि आल्याबरोबर इंद्रायणीच्या कडेला गाडी उभा केली, दर्शनाला गेला आणि परत माघारी आला आणि गाडी बसणार. काय झालं कोणास ठाऊक, आणि त्या गाडीतला टेप सुरू केला आणि मोठ्या आवाजात गाणं सुरू झालं, तुम तो ठैर परदेशी. आणि ते त्यानं ऐकलं. आता ते मिलिटरीतला गाडी असल्यामुळे शिस्तबद्ध. त्यानं मुलाच्या कानाला पकडला आणि विचारलं, भांड्या कुणी आवाज वाढवला? तो म्हणला पप्पा मी नाही. मग मुलीला विचारलं, बेबी कुणी आवाज वाढवला? तिनं सांगितलं सॉरी मी नाही वाढवला. पण जिनं वाढवला ती याची बायको होती. तिने विचारलं काय झालं, आवाज कोणी वाढवला? ती मुली कोणी वाढवला म्हणजे मी वाढवला, तू वाढवला, असू दे. मग काय कळलं?
अहो किती चहा उकळलेला असू द्या, बशीत वतल्यावर गार होतो. काय बशांनो, बघा कशी बघते ती. विठाला 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 विठाला. काय आपली संस्कृती महाराज. बशीला तडा गेला तरी धरताना 5 बोटात, आणि आपल्याला दांडा आहे तोपर्यंत ठीक आहे. जर दांडा मोडला तर भर खारडा आणि धर पारडा. मासराशिवाय उद्योग नाही, गोठ्याशिवाय झोपायला जागा नाही. बरं, ही म्हाताऱ्या माणसाला गोट्यातच का झोपायला जागा देतात तुम्हाला माहिती आहे का? त्याचं कारण आहे, याला जर मध्यभागी झोपायला दिलं तर मग याला परत जवळ मरण आलं तर मग पेल नाही, त्याला टप्प्याटप्प्यानं बाहेर काढते ती. पुढचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून त्याला ती बाहेर काढते ती. ही संसारातली माणसं फार डांबीश आहेत. बोलता बोलता सोनबाई म्हणती आत्या, म्हणजे कामासाठी आत या. पण ती बी फुकती, म्हणती काय, भांडे घासून घ्या. ती आत्यामाळ्यामुळे घासती. विनोद सोडून द्या. आणि मग त्यानं सांगितलं माझ्यावरती विश्वास ठेव. काय, मी सांगतो तेवढा एक काम कर. ठीक आहे सांग तू. एक काम कर, काय, तू दुसरं लगीन कर. मी येलो म्हणला. अहो एक लगीन केलं आहे तर ती मला मांजर करायला नाही, आता दुसरं केलं तर मग मी हरणार नाही. नाही म्हणलं माझ्यावर विश्वास ठेव. अहो पण म्हणलं आता मला कोण पोरी, ती काम मी करतो ना. आणि अशी बरीच गावात बरीच माणसं आहेत, ती बिना पगाराचं अजूनसुद्धा काम करतात. आला का लक्षामध्ये? आणि मग त्यानं असं लांब गेला. आणि जी पहिली बायको होती ती 12 वर्षे बंगालमध्ये शिकलेली होती. आता यानं शोधून काढली ती 24 वर्ष शिकलेली होती. कुठं? बंगालमध्ये. आणि ती तसलं शिकल्यामुळे तिचं लगीनच झालेलं नव्हतं. बरोबर त्याचं वय आणि हिचं वय मॅच झालं. बाप आहे शेवटी. पुरीच्या डोक्यावर पदर आल्याला पानं त्याला बरं वाटतं ना. कुठल्या बापाला असं वाटतं का आपली पोरगी घरात राहावी? म्हणून मला आज अभिमान वाटतोय की आज आपल्या गावामध्ये मी बघतोय तर महिलांच्या 100% डोक्यावर पदर आहे. हे खानदानी लक्षण आहे. बरं आला का लक्षामध्ये? तुम्ही जर आमच्याकडं पुण्याला मुंबईला आलात ना महाराज, एरवी सोडावं. सत्यनारायणाची पूजा असताना सुद्धा कमराला पदर असतो. ती सासू म्हणती सोनबाई अगं थोडा जरी पदर घसारला तर आम्हाला नको ते ऐकावं लागायचं, आणि पूजा होस तर तरी तू पदर घे. तर ती सून हळूच म्हणती ईश गावंडळ कुठली. आता त्या हाडळीला कसं समजून सांगायचं? पदर हे आपली संस्कृती आहे. विठाल विठाल मी तुमची सगळ्यांची माफी मागून बोलतोय. लेकरू जर रडायला लागलं तर आई तोंडानं लेकराचं तोंड कशानं पुसती? पदरानं. बरोबर आहे. मांडीवर लेकरू झोपलं तर त्याच्या अंगावर काय घालती? पदर घालती. माफ करा, हा कीर्तनातला विषय नाही, पर्सनल आहे. पण तरीसुद्धा आपण आपल्याच गावात आहोत म्हणून माफी मागून बोलतोय. नवरा जर जेवून उठला तर प्रेमानं बायको हात पुसायला काय देते? अहो पदर देते. टावेल हे नंतरची गोष्ट आहे. खरं प्रेम असेल तर मला वाटतं तुम्हाला टावेलच भेटतो वाटतं. कशाला कीर्तनात बोलला घेण्यान देण्याचं? विठाल विठाल विठाला विठाला विठाला. वैतागलंय काय करता येतं? जाऊ दे. पदर देते हे खरं प्रेम बरं का आपल्या घरातलं गावठी प्रेम. आता मला प्रश्न पडला, जी आई जीन्स घालती तिनं कसं करायचं? पोराच्या अंगावर काय टाकायचं? तोंड कशानं पुसायचं? संपलं बुवा. ही तर नुसती संस्कृती लॉसमध्ये नाही आहे, माणुसकी सुद्धा इथं संपत आलेली आहे. हो, आता सगळ्या गोष्टी पुढच्या तुमच्या लक्षात आल्या असेल. चला, महत्त्वाची गोष्ट, त्या बापाला असं वाटलं हिच्या डोक्यावर पदर आला तरी पुष्कळ झालं. पण त्यानं खरं सांगितलं 24 वर्षे बंगालमध्ये शिकलेली आहे म्हणून हिचं लग्न झालेलं नाही. यानं सांगितलं म्हणूनच मी तिला शोधत आलेलो आहे, मला हीच पाहिजे. पण ठीक आहे, झालं. दोघांचं लग्न झालं. तुम्ही म्हणाल इतक्या लवकर कसं झालं? टाईम झाल्यामुळे झालं. कीर्तनात कधी काही होतं, कारण ते आमच्या हातात असतं. आला का लक्षामध्ये? आणि मग ते लग्न झाल्याबरोबर झालं. आता ही दोघं जण नवरा बायको निघाली. निघाल्याबरोबर ती हळूच कानाला लागली. आमचे गुरुजी म्हणायचे किती माणूस कसाही असू द्या तो दुनियाच ऐकत नाही, पण बायकोचा शब्द मोडतच नाही. काय त्या महिलामध्ये जादू असं देव जाणे बुवा. आणि मग ती त्याच्या कानाला लागली. त्याला सांगितलं मला कळ नाही, मला सवय म्हणून. तो घाबरला, म्हणला हो खरं आहे. मग म्हटली ती कुठं शिकली आहे? बंगालला.
किती 12 वर्ष. काळजी करू नका म्हणली. का? मी 24 वर्ष शिकलेली आहे. तुम्हाला मिळलो आता काय म्हणला, मीच इथं राहत नाही. हो. आणि मग तिनं सांगितलं काय, घरी गेल्याबरोबर आमच्या दोघीची नजरेला नजर झाल्याबरोबर ती घार होणार आणि मी घार होणार. फरक इतकाच आहे, ती कमी शिकलेली असल्यामुळे ती काळी घार होईल, मी जास्त शिकलेले असल्यामुळे पांढरी घार होईल आणि दोघीची भांडणं लागतील. भांडणं लागल्याबरोबर हे तांदूळ तुमच्या खिशात ठेवा. हो. भांडणं लागल्याबरोबर काठी घ्यायची, काळी घार बघितली की तिच्या डोक्यात हाणायची, ती मरून जाईल आणि हे तांदूळ माझ्या डोक्यात टाका, मी पुन्हा बाई होईल, आपण सुखाने संसार करू. तुम्हाला येस झालं. आले. बरं, आता सवतीचं भांडण लागण्यासाठी काय अर्ज करावा लागतोय काय, का ग्रामपंचायतचं शिक्का लागतोय काय? झालं, सुरूच झालं. सुरू झाल्याबरोबर दोघे जणी घार झाल्या. हो. अशी झुंज लागली महाराज. हो, की काय सांगायचं तुम्हाला. हो. चवताळून एकामेकीच्या अंगावर पडल्या. हो. आणि इतक्यामध्ये त्याला सांगितलेलं ती पांढरी घार अधूनमधून त्याच्याकडे बघायची का त्याला खुणवायची. काठी हाण तिला. हो. घेतली काठी आणि काळ्या गारीच्या डोक्यात घातल्यावर फाटकन मारल्याबरोबर एका फटक्यात खलास झाली. हो. खिशात हात घातला आणि तांदूळ काढले. इतक्यात मित्र म्हणला, ए थांब, काय झालंय, काय करायला लागलास? तो मला तिनंच सांगितलंय काय, हे तांदूळ ती मेली की माझ्या अंगावर टाका, म्हणजे मी बाई होईल ना आपण सुखाने संसार करू. गाढवा, ही 12 वर्षे बंगालला राहिली तर तुला मांजर करती, ही 24 वर्ष राहिलेली तुला गोमाशी करील. मग घे काठीन लगाव फटका. मारली तिला. दोघातून मी मोकळा झाला. मला आता पुन्हा या भानगडीत पडू नको. जय रामजी की. गेला निघून. त्याप्रमाणे तुम्ही दुनिया करा बुवा, ही माया तुम्हाला सोडणार नाही. पण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत लिहितात, एथ एक चिलिना तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईल थडीच सरले माया जाळ. हो. फक्त तुम्ही नामस्मरण करा, ही माया काय करील. हो. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, ती तुमची सेवा करेल. म्हणून मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि तुम्ही जे पाठवलेलं धन आहे ना, महाराज दुसऱ्या चरणात बोलतात, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन ते मज मृतिके समान. तुम्ही ज्याला धन म्हणता ना, ते माझ्यासाठी माती समान आहे. त्याचं कारण पैशामुळे माणूस माणुसकी सुद्धा विसरतो. जशी परिस्थिती बदलेल तसा माणूस भाषा बदलतो. मी एक गमतीनं विनोद सांगत असतो, पैसा तेरे तीन नाम, परशा परसू परशुराम. परिस्थिती जर उत्तम असेल तर परशुरामजी या,
परिस्थिती मध्यम असेल तर परसू ये, आणि परिस्थिती बिकट असेल तर परश्या हो तिकडं. नाव एकच आहे पण बोलण्याची पद्धत परिस्थितीमुळे. आणि दुसरी गोष्ट असं आहे, माणूस गरिबी आल्यानंतर नाविलाजानं भोगतो, पण श्रीमंती आलं की माणूस उद्धट बनतो. खरं पाहायला गेलं तर श्रीमंत माणसानं चांगला परमार्थ करावा, त्यांच्यासारखं सुखी कुणी होणार नाही. कारण श्रीमंत माणसानं परमार्थ करणं किंवा परमार्थाकरता खर्च करणं म्हणजे भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे, ऐकावी. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया, तेथे धनंजया विभूती माझी. श्रीमंत आहे आणि मन मोठा आहे, धर्माकरता समाजकार्याकरता भरभरून देतो, असा माणूस म्हणजे साक्षात देव आहे. मनुष्याकारे जाण भगवंतची तो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या देशाचं या जगामध्ये त्यामुळं नाव आहे. जरा गावातले चांगले लोक आहेत म्हणून 1-2-3 वाक्य जरा चांगले बोलतो. म्हणजे परमार्थामध्ये दिल्यानं माणूस मोठा होतो आणि संसारामध्ये माणूस कमावल्यानं मोठा होतो. काय कमावलं पाहिजे? धन आणि मान या 2 गोष्टी कमावल्या पाहिजेत, माणूस मोठा होतो. आणि परमार्थामध्ये ज्ञान आणि दान या 2 गोष्टी दिल्यावर मोठा होतो. जेवढं अर्जुनाचं नाव ज्ञानामुळे मोठं आहे, तितकंच कर्णाचं नाव दानामुळे मोठं आहे. म्हणून परमार्थात माणूस दिल्यानं मोठा होतो. आल्या का लक्षामध्ये? आणि म्हणून तुम्ही परमार्थामध्ये द्यायचा प्रयत्न करा, तुमची व्यवस्था देव करेल. विठ्ठल विठ्ठल. माफी मागून बोलतोय. इस्लाम समाजामध्ये एखादा काजी जर मस्जिदमध्ये आला आणि नुसतं कळलं त्या समाजाच्या लोकांना, तर तो आल्यापासून कार्यक्रम करून परत जाण्यापर्यंत लागणारा खर्च अवघ्या 2 तासात कोणाला न मागता जमा होतो. ती लोक इतकं धर्मासाठी दान करतात. गुजरातमध्ये जर तुम्ही गेलात ना, तर ती लोक धर्माकरता परमार्थाकरता समाजाकरता नोटाच मोजलत नाहीत, खिशात हातात येतील तेवढे देऊन टाकते ते. आणि आपल्याकडं चापसून आठाने काढतो, ती बी एका बाजूला गुळगुळी झालेले बघतो. आणि मग ती टाकताना बी सरळ नाही टाकत, मग असा वावाळतो. का वावाळतो माहिती आहे का? तो म्हणतो चौकड फिरलो कुठंच चालत नाही, धर तुला. देव खोट्या पैशाचे एजंट आहे. मग आता देवालाच खोटे देतो म्हणलं, तुला कसं खरं भेटल? आल्या का लक्षामध्ये? आणि मग देवाकडे सगळे सूत्र आहेत महाराज. म्हणून देवाला देताना तुम्ही मन मोठं करून बघा, तो तुम्हाला धन देण्याची व्यवस्था करतो. असं कुणीही सांगा महाराष्ट्रामध्ये एखाद्यानं पंगत दिली आणि त्याची परिस्थिती खाली आली, असं एखादं उदाहरण सांगा. उलट कितीतरी गरीब लोक दान केल्यामुळे आता श्रीमंत झालेले आहेत. शेकडो लोक आहेत बुवा. आषाढीच्या वारीमध्ये असे अनेक उदाहरणं आहेत. आमच्या की एका बाईनं 12 भाकरी आणि फक्त पिठलं माऊलीला कबूल केलं होतं की आषाढी वारीला मी एवढं दान करेल, माझी परिस्थिती जास्त नाही. पहिल्यांदा तिनं 12 भाकरी आणि ते पिठलं दिलं. 1 वर्ष गेल्याबरोबर परिस्थिती इतकी गरम झाली, तिनं पुन्हा अख्ख्या दिंडीला बुंदी केली. त्याच्यानंतर आज तर ती करोडपती लोक आहेत. याचं कारण आहे दान करणारा माणूस दारिद्र्यात कधी राहत नाही. पण तुम्हाला जर आता सांगितलं मी आळंदीवरनं आलो आहे, माझ्या पाया पडताना एक 50-100 रुपये ठेवा, तू म्हणताल 100 आणि 50, तुझं पायाच पडणं नको. पुढंच कुणी येणार नाही का? पैसे सांगतोय पण तुम्हाला माहीत नाही. तुम्ही एकदा देऊन बघा, मग पुढं काय होईल ते मला विचारायला परत या. 100 उदाहरणं आहेत माझ्याकडे, 100. मुंबईमध्ये तर असे नगरसेवक आहेत, जेवढं तुम्ही मंडळ पैसे देता त्याच्या डबल ते पाकिट द्यायचे. का? महाराजांचं कीर्तन आम्हाला खूप आवडतं. मी अनुभव सांगतो तुम्हाला. ते ह्याचे मंचरचे खासदार रामकृष्ण मनसुख महाराजांचे शिष्य, रामदास महाराज मनसुख त्यांचे शिष्य. मला काय माहीत नाही हे खासदार आहेत म्हणून, त्यांना माहीत नाही हे महाराज आहेत म्हणून. मी तिथं गेलो, ती तिथंच बसलेले होते. आता जे ओळखीचं होतं ते जेवायला गेलं आणि होते ती खासदार होते, मला माहीत नाही. मी आपलं त्यांच्या जवळजवळ बसलो, मोकळी खुर्ची होती बसलो.
अर्ध्या तासाने ही जेवून आल्यानंतर लोक म्हणले महाराज कधी येणार, माझा कधी येणार, आणि जो ओळखीचा तो आला, मला हे काय महाराज येतं. आणि मग तो खासदार मला तास झालं माझ्याजवळ येतं, मला माहीतच नाही. म्हणलं सर मला पण माहीत नाही की आपण या गावातले इतके मोठे माणसं आहात. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. आणि कीर्तन ऐकायला बसला माणूस तो. असे लांब बसले तर आता जे बाबा बसले ते खुर्चीवर असे बसले, खाली बसता येत नव्हतं, शरीर काम देत नव्हतं, बसले होते. हो, कीर्तनामध्ये अक्षरशः ते रडायला लागले. ते म्हटले 22 वर्षानंतर माझ्या डोळ्यात पाणी आज पहिल्यांदा आलं की माझ्या गुरुसारखं कीर्तन आज मी पहिल्यांदा ऐकतोय. हो, त्यानं त्या वेळेला मला 5,000 रुपये, माझ्या ड्रायव्हरला 2,000 रुपये दिले. बाबांना सांभाळ. आलं का लक्षामध्ये? आज तिथे 5 करोडचं मंदिर उभं आहे. विठ्ठल विठ्ठल. देव तुम्हाला काही मागत नाही, पण तुम्ही देव समजून जर साधूला दान केलं तर ते व्हायला जात नाही. पुष्कळ उदाहरणं येतं. परीक्षिती राजाला शुकाचार्याने भागवत का सांगितलं, त्याचं एकच कारण आहे की त्या शुकाचार्याने परीक्षिती राजाच्या अन्नसत्रातलं एक शीत खाल्लं, भाताचं एक शीत खाल्लं. परिणाम पूर्ण भागवत सांगितलं आणि त्याला मुक्त केलं बा. म्हणून ध्यानात ठेवा, इतर ठिकाणी द्यायला काय होईल मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण तुम्ही परमार्थासाठी द्या, तुम्हाला नक्कीच काही कमी पडणार नाही. पण आपल्याला ती बुद्धी होत नाही म्हणून परिस्थिती बदलत नाही. बघा ना, काही महिला खायला कमी नाही, राहायला कमी नाही, काहीच कमी नाही, फक्त तोंड सरळ नाही, कायम सुटकी. काय होतंय? बरंच नाही. रोग झाला का? नाही. कुणी बोललं? नाही. मग काय पाहिजे? नाही. मग तोंड असं का? बरंच नाही. बरंच होणार नाही का? हिला कोणाचंच बरं वाटत नाही. कसं बरं वाटेल तुला? तुला बरं वाटण्यासाठी तुला लोकांचं बरं वाटलं पाहिजे. महाराज तुम्हाला माहीत नाही, 90% म्हणजे 90% लोक का दुःखी आहेत माहिती? परिस्थितीमुळे नाही, मग त्यांना चांगले लोक बघवत नाहीत. आता ह्यांना कुठं नेऊन घालायचं? हां, एक माणूस वाघाच्या घरापुढं बसला ना, आत वाघ आहे. शेजारच्या माणसाने विचारला, अरे ती काही वाघमाऱ्याचं घर नाही, वाघाचं आहे. तू वाघ आल्यावर खाईत. तो म्हणला, मला माहिती आहे तू वाघ आहे आणि तू बाहेर आल्यावर मला खाणार आहे, तरी पण मुद्दाम बसलो का? माझी इच्छा आहे. काय इच्छा आहे? वाघानं यावं, मला खावं, माणसाचं रक्त त्याच्या तोंडाला लागावं आणि त्यानं माझ्या गावात जावं, अख्ख्या लोकाला खावं, पठ्ठ्याला समाधान. आता काय करायचं असल्या जातीला सांगा. विठ्ठल विठ्ठल. आणि हे जास्त काळ चालत नाही महाराज. हो, म्हणून पैसा ही गोष्ट गरजेची आहे इथपर्यंत ठीक आहे, पण पैसा म्हणजे सर्वस्व नाही. हो, पैसा गेल्यानंतर पुन्हा त्याला कुणी विचारत नाही. 90 वर्षाचं म्हातारं भरल्या घरात रडायला लागलं, मेल्याला बरं. बायको म्हटली काय झालं? अगं मी तरुण होतो त्यावेळेला गावचा सरपंच होतो, प्रत्येक माणूस मला विचारल्याशिवाय काम करत नव्हता, पण आज मी म्हातारा झालो, सत्ता आणि पैसा गेला, गावाचा विषय सोडते पण पोटची पोरं सुद्धा दुनिया जरी बदलली मी अजून जिद्दी आहे. आता आपलं कीर्तन सातारा जिल्ह्यात आहे त्यामुळे भाषा कळती, आता बाहेर लोकांना ही भाषाच कळत नाही, फार अवघड आहे. आणि मग त्यांना सांगावं लागतं ही सातारी भाषा आहे. ती म्हटली मी अजून जिद्दी आहे, काळजी करू नका. का? कुणी जरी बोललं नाही तरी मी बोलते. तेवढाच म्हाताऱ्याला आधार आला आणि म्हातारा कळकळून बोलला, ये निदान तू तरी माझ्या जवळ येऊन 2 शब्द बोल. आता याचं वय 90 वर्षाचं, याची बायको का 20 वर्षाची असेल, 4-2 वर्ष मागं पड. ती काठी टेकत टेकत जवळ आली, ती बी जास्त जवळ नाही. इथं अंडरलाईन मारा. म्हातारपणाला बायको सुद्धा जवळ येत नाही, म्हणून तरुणपणात लई फाजीलपणा करायचा नाही. अशी 5 हाताच्या अंतरावर म्हातारी बसली, ती खाली बघायला लागली आणि हा तिच्याकडे बघतोय. ती वर बघाना आणि याची काय नजर हाला ना. शेवटी याला दम निघाला नाही, हा कळकळून म्हणला नव बोलतीस नव का? छातीवर दगड ठेवल्या तोंड केलं, सांगितलं बोलते बोलते ऐका. काय? तसं नव, मी असं म्हणते तुमच्या बराबरीची सगळीच गेली आणि तुमची कुठंच ठरली. जसं तुम्हाला हसायला आलं तसं म्हातारं सुद्धा हसलं.
मला म्हातारी असं म्हणते. तुला पायतानाने हाणलं पाहिजे. हा राष्ट्रपती पुरस्कार आहे. कशाचा परिणाम? पैसे. विठ्ठल विठ्ठल. किती गोष्टी सांगू तुम्हाला. एक बिचारी होती, लग्न केलं, लग्न झालं आणि 1 वर्षातच नवरा मेला. तिनं तुकाराम महाराजांचा अभंग ऐकला. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तिला असं वाटलं संसारानं जर पहिल्यांदाच आपला स्वभाव दाखवला इतकं दुःख भयानक झालं. कारण तरुणपणात नवरा मेल्यानंतर काय परिस्थिती असते किंवा काय दुःख होतं त्या माता माऊलींनाच माहिती, मी नाही सांगू शकत. म्हणून तिला असं वाटलं की आता पुन्हा त्या संसारात पडण्यापेक्षा बस आपलं एकांतामध्ये चिंतन करावं. अर्धा आयुष्य तिनं तसंच घालवलं. सत्संगती, नामस्मरण, तुळशीला प्रदक्षिणा वगैरे वगैरे. आणि अर्ध वय झाल्यानंतर तिला दुर्बुद्धी झाली. तिनं परमार्थ बंद केला आणि ती समाजकार्यात शिरली. पुढाऱ्यामध्ये भाषण देऊ लागली, लोक टाळ्या वाजू लागल्या. तिला बरं वाटायला लागलं. वय संपलं, मेली. मेल्याबरोबर परिस्थिती अशी झाली की माणसाचा स्वभाव नेहमीप्रमाणे जागा झाला. आल्या का लक्षामध्ये? काय स्वभाव आहे? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळेचे. कोण आहे तवा? म्हातारी मेली तर कोणी तिचा अंत्यविधी करायला कोणी का? तिला लेकरू बाळ नाही आणि हाही ती सगळी सुखाची सोबती. शेवटी गावातला पाटील चौकात उभा राहिला आणि एक जाणारा माणूस दिसला. त्याला हाक मारली. कोण र? तो म्हणला गणपत. इकडे आला का? ती आपल्या गावातली म्हातारी मेली. तो म्हणला पाटील तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती, पण तुम्ही मला सांगून मला दाडाला देता तुम्ही निसटून जाता का? पाटील ग्रामगीता वाचलेले होते बरं का. ज्यांना सामाजिक कार्य करायचं आहे त्यांनी ज्ञानेश्वरी नाही वाचली तरी चालेल, पण ग्रामगीता वाचा. व्यक्तीपासून राष्ट्र कसं विकसित होईल हे ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून ती वाचल्यामुळे त्यांना असं माहिती होतं. काय? तुकडोजी महाराजांनी सांगितलं कलियुगाचा उत्तरार्ध सुरू झालं की सगळी माणसं पैशानं बदलतील आणि सगळी कामं पैशानं होतील. काम करी दाम वेड्या, काम करी दाम. त्यांनी ते पद लिहिलेलं आहे. आणि मग पाटलानं सांगितलं काय फुकाट करायचं नाही, मग 500 रुपये देतो. पैशाचं नाव ऐकल्याबरोबर भाषा बदलली. पाटील विनोद केला, कामाचं बोला. काय काम करायचं? पाटलाने सांगितलं काय नाही, सगळा खर्च मीच करतो, तुला 500 रुपये देतो, पण त्या म्हातारीला तेवढं जाळून टाक. तो मला ठीक आहे, मला बी गरज 500चीच होती, तुम्ही देताय खुशीनं, मग काय हरकत नाही, पण एक विनंती आहे. काय? मी एकटा नेतो. पाटील म्हणलेला काही काय शेळी आहे का तेव्हा? माणूस आणि एकट्याने कसे नाही? तो म्हणला हे बघा 4 खांदेकरी जरी बोलून 100 दिले तर मला 100च राहणार. मग वाढून देण्यापेक्षा मी एकटाच करतो, नाही तर मग द्या पैसे. पाटलाला असं वाटलं कुठं ती आपल्या नात्यातले. बरं म्हणला बघ तुला कसं करायचं तर. पाटील निघून गेला. गडीजराने अटॅक होता. दोतार मारलं, खवलं. गेल्याबरोबर म्हातारी कावटाळ्यात उचलली, भिताला ठेकून बसवली, 2 खोट्या टोकल्या, तोंड बांधून टाकलं. आता ती का पळून जाते का? पण लई माणसं परंपरेला बांधील. नदीच्या कडेला मसन वाटा होता, तिकडं जळा नेऊन टाकलं, पाणी तापलं, पटपट सगळं केलं. संध्याकाळची 7ची वेळ होती. म्हाताऱ्याला आंघोळ घातली, तिरडी बांधली, कडब्याचा भारा घ्यावा तसं तिरडी डोक्यावर घेतली, हातात गाडगं घेतलं, निघाला काना. योगानं जुन्या काळामध्ये नदीच्या कडाला आराटी बोराटी वाकड्या काठाची झाडं होती. म्हातारी अडकली बोराटीला आणि हे गेलं नदीला. मोठ्याल्या गंड्या खाली हातारल्या, लाकडं, आणि त्याच्यावर म्हातारी ठेवायला गेलं तर प्रेतच नाही. आला का म्हणलं म्हातारी कुठे गेली? आला का म्हणलं म्हातारी कुठे गेली? ती उठलं रस्त्यात चाललं बघत. रस्त्यात काय म्हातारी दिसाना, गाव जवळ आलं. आता काय करावं? घाबरला. का? म्हातारी दिसाना म्हणून नवं, पैसे भेटणार नाहीत म्हणून घाबरला. मग रस्ता सोडून दिला आणि एका शेतात गेला. तिथं एक म्हातारी भुईमुगाच्या शेंगा उकरत होती. हा म्हणला इकडं आली आहे वाटतं. अहो धरलं तिला असं कावल्यात. ती म्हणते ए बाबा असं काय करतो? म्हणलं गाप, तुला काय बघव ना काय, मला 500 रुपये भेटले. आणि जित्या म्हातारी नेऊन त्यानं जाळलं पैशासाठी. तिला जाळलं आणि माघारी यायला लागला. आणि येता येता वर बघितलं तर ती बोराटीला अडकलेली दिसली. लागा म्हणला काय म्हातारी आगावे. जाळ्याला नेली तर जळांडर चुस्तर शेंगा चाळायला गेली. ताणून आणून जाळली तर पुन्हा बोरं खायला लागली. तिला अडकलेली काढली, डबल नेऊन जाळली. गावात आल्याबरोबर पाटील भेटले. राम राम म्हणले. राम राम. झालं का काम? म्हणलं काम झालं पाटील, पण परवाडलं नाही. काय झालं? 2दा म्हातारी जाळावं लागली. पाटील म्हणले आला का काय बोलतोस? हो शपथ घेऊन सांगतो म्हणला. अहो म्हणला म्हातारी जाळायला नेली. पाटील म्हणला जळांडर चुस्तर शेंगा चाळायला गेली. मग ताणून आणून जाळली तर पुन्हा बोरं खायला गेली. तेव्हा 2दा जाळली, परवडत नाही. पाटील लागला बोंबला. म्हणला ओ शेंगा चाळत होती ती माझी आई होती. विठ्ठल विठ्ठल.
अजून 5,000 घे पण कुठं बोबलू नको. मनी नाही भाव देवा मला पाव देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजार. सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भ्याव सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भ्याव देव आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे. सज्जना हो, देव म्हणजे काय बाजारचा भाजीपाला नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपतींना तुकाराम महाराज म्हणतात, राजे हो तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. मग महाराज मी नामस्मरण करून अजून काय करू? तुकाराम महाराज म्हणले, आता असं करा, काय पुढच्या चरणाला चाल म्हणू नका असं तुकाराम महाराज म्हणले. 11:15 वाजले ना. विठोबा रुक्मा महाराज म्हटले, या नामाचं विशेष फल आपल्याला जर हवं असेल तर त्याच्यासाठी वारकरी संप्रदायाची काही आचारसंहिता आहे. तुम्ही ते ऐका. तुमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आणि या जगातल्या सगळ्या लोकांना त्याचा उपयोग होईल. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी माळ घाला. कंठी मिरवा तुळशी म्हणजे माळ घाला. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी. काही काही माणसं नको त्या गोष्टी मान्य करतात, पण माळ म्हटलं की घाबरतात. एक कीर्तनामध्ये असा वयस्कर माणूस बसला होता. त्याला म्हणलं किती वय झालं? तो म्हणला 95. माळ घातली का? म्हणला नाही. हा म्हणला आता बास झालं ना. मग झालं तेवढं झालं. गंगेला घोडून आलं. आता 5 वर्षेच राहिलेत फक्त, म्हणजे जळणा वाचून कार्यक्रम राहिला आहे. घालून टाका माळ. हो, तर तो माळ घाला म्हटल्याबरोबर तो म्हातारा इतका मोठ्यानं हसला आणि सहज बोलला, आपल्याला कशाला आता जाता जाता जीव बाटवता उगाच थोडासा. म्हणजे माळ घालणं म्हणजे जीव बाटवणं असं त्याला वाटतं. हे सगळं गलत आहे. आल्या का लक्षामध्ये? तुळशीची माळ जर घातली ना तर त्या तुळशीचं फार महात्म्य आहे. एकनाथ महाराजांनी तुळशीचं महात्म्य स्वतंत्र वर्णन केलेलं आहे. तुळस ही असणारी अशी वनस्पती आहे की ती 24 तास ऑक्सिजन देते. म्हणून दाराच्या समोर जर लावलं तिला लागून जर वारं घरात आलं तर जवळजवळ 80% आजार घरातल्या लोकांना होत नाही. आणि कोणी काहीही करू द्या, तुळस ज्यांच्या दारात येते आतल्या लोकांना काही त्रास होत नाही. विठाला विठाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी पद्धत आहे की निदान जिवंतपणे नाही घातली तर मेल्यावर तरी तुळशीचा पाला तोंडात घालतात. कंठी मिरवा तुळशी. तुळशी अतिशय पवित्र अशा प्रकारची नाही. आता त्या तुळशीची स्वतंत्र कथा आहे. आता इतका वेळ आपल्याला नाही. पुन्हा कधी योग आला तर परत नंतर मी सांगेन तुम्हाला ती कथा की तुळस इतकी पवित्र काय आहे, त्याचं काय कारण आहे, काय त्याचा इतिहास आहे, काय घटना आहे. तर ते सगळं आता इतकं सांगणं शक्य नाही. पण तुळस ही अतिशय पवित्र आहे. तुळस ही परमार्थामध्ये अतिशय गरजेची आहे आणि तुळस ही माणसाच्या जीवनासाठी हितकारक आहे. नुसती माळ घातली तरीसुद्धा संपूर्ण पाप नष्ट होतेत. आणि त्या तुळशीच्या माळाला लागणारं पाणी जर तुमच्या अंगावर पडलं तर जगातल्या संपूर्ण तीर्थाचं स्नान रोज केल्याचं पुण्य तुम्हाला घरात प्राप्त होत आहे. म्हणून कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत जर कुठलं असेल तर ती एकादशी आहे. म्हणून एकादशी धरा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. ये रवित तुमचे धन
ते मज मृत्तिके समान. आणि मग राजाने विचारलं, महाराज बस संपला का विषय? तुकाराम महाराज म्हणले तसा विषय संपणार नाही, पण जाता जाता एक शेवटचा विषय बोलतोय. आता मना शेवटचं चरण. मनवारीचे दात
ज्ञानेश्वर माऊली शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगत आहेत की मानवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस. राजे, एकच अपेक्षा आहे तुमच्याकडून. काय? तुम्ही होताना खूप मोठं व्हा, पण ते मोठेपण जर तुम्हाला राखायचं असेल तर मानवा हरीचे दास, देवापुढे तुम्ही स्वतःला दास म्हणून घ्या. याचा अर्थ असा आहे, संसारात माणसानं खूप मोठं व्हावं, पण परमार्थात आल्यानंतर नम्रतेनं राहावं, म्हणजे तुमचा मोठेपणा टिकल्या जातो. माणसं नेमकं उलटं करतात. संसारामध्ये कितीतरी माणसं अशी येतं, काय गावात विचारत नाही कुत्रं, पण फेसबुकवर 500 मित्र. अशी परिस्थिती आहे. आणि इथं आल्यानंतर टाईट. अरे तसं नाही आहे बाबा. संसारामध्ये खूप मोठं व्हावं आणि परमार्थात आल्यानंतर लहान व्हावं. खरं सांगू तुम्हाला, लहान होणं हे परमार्थामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. तीच माणसं टिकतात. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती का ती वागती. मग झाडे का जाती? ताट राहती, त्यामुळे मुळासकट जाती. हो, आणि लवाळे लहान येतं पण वाकल्यामुळे राहतात. आल्या का लक्षामध्ये? म्हणून तुकाराम महाराजांनी छत्रपतींना संदेश दिलेला आहे, मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आज. संसारात लहान राहू नका, संसारामध्ये सामान्य राहू नका, परमार्थात आल्यानंतर मात्र ते दाखवू नका. परमार्थामध्ये आल्यानंतर तुम्ही नम्रतेनं अशा प्रकारचे राहावं. आता आम्ही तुमच्या पुढे इतकं मोठं बोलतो, पण आळंदीत गेल्यानंतर अगदी सर्वसामान्य लोकांसारखं. त्याचं कारण आहे, मनवा हरीचे दास. परमार्थात जेवढं तुम्ही लहान राहाल तेवढं संसारात मोठं व्हा. आल्या का लक्षामध्ये? मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. तुमचे येरवित धन हे मज मृत्तिके समान. वेळ संपलेली आहे आणि कीर्तन सुद्धा पूर्ण झालेलं आहे. यथामध्ये यथावकाश अभंग घेऊन त्याचं चिंतन मांडायचा प्रयत्न केलेला आहे. थोडीशी तुम्हाला मी विनंती करणार आहे. तुम्ही ऐका अगर न ऐका हा तुमचा प्रश्न आहे, पण एक माझं मत सांगतो तुम्हाला. पंक्तीवाल्याने उत्कृष्ट जेवण दिलेलं आहे. माझ्या अंदाजानं 75% जेवायला गाव आलेलं आहे. कीर्तनाला किती टक्के आहे? बोला. ह्या मावल्या जेवायला नव्हत्या, ह्या घरी खाऊन आल्यात, पण कीर्तनाला आल्यात. जेवलेली जवळजवळ 75% गरज झोपीत आहेत. असा नियम आहे का पंक्तीला कच्चून खावून कीर्तन सुरू झालं की झोपी जाऊ? नाही, हे गलत आहे. तेव्हा माझी विनंती आहे, खरं तर आता जे इथं नाहीत त्यांना कीर्तनाची जास्त गरज आहे. तुम्हाला कल्पना नाही अजून,
मी माझ्या आयुष्यात असे काही अनुभव तुम्हाला सांगेन. तुम्ही फक्त एक थोडा वेळ माझ्यासमोर माणूस बसवा, त्यानं फक्त मनापासून जरी नाही ऐकलं, नुसतं कानार जरी गेलं, तर त्याच्यात थोडा का होईना पण बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण आम्ही आयुष्यभर तपश्चर्या केलेली माणसं येतं. हा आता त्याचा तुम्हाला जरा थोडासा का अनुभव नाही म्हणून विषय सोडून द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एज्युकेट आहे. हा आता कलरनं मार खाल्ला त्याला इलाज नाही, त्याला मी काय करणार आता, तुमच्या मनामध्ये बसत नाही. मी मंडपात येताना काही लोक मला बघून हसत होती, त्यांना असं वाटत होतं लईच जुनं वाट दिसतंय, कमरात वाकलंय. हा वाकलो ही गोष्ट खरीच आहे, पण शेती करून नाही, तुमच्यासारख्याला सरळ करूनच वाकलो आहे मी. हो. आणि दुसरी गोष्ट, माझं कीर्तनाचं वय 47 वर्षाचं आहे, आलं का लक्षामध्ये. तेव्हा मी तुम्हाला हात जोडून सांगतोय की तुम्ही नामस्मरण करा, संत संगतीमध्ये या. आणि कीर्तनाचं टायमिंग जर 7 ते 9 ठेवलं तर माणसं 1 तासात 5 गावं जेवतील. कारण जेवताला माणसं मागं पुढं करत नाही ती, आणि थोडा टाईम झाला तरी जेवायला काय फरक पडते. पण आता झोपायचं टायमिंग आणि तुमचं कीर्तन सुरू, हेच कीर्तन जर 7 ते 9 केलं ना तर 5 पटीनं माणसं येतील, इथं बसायला जागा राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, आपण आता राहू द्या, पण पुढच्या वेळेला तरी तुम्ही याचा विचार करा आणि 7 ते 9 कीर्तन करा, अशी विनंती करतो. आणि खरं तर हीच माणसं बदलायला पाहिजेत. साधी गोष्ट आहे, दीक्षित महाराज, शाना व्हावा का वेडा शाना व्हावा? वेडा शाना व्हावा, बरोबर आहे. वेडा शाना व्हावा म्हणजे शाण्यामध्ये भर होईल, आणि शाना झाला तर अतिशाना होऊन लोकांना त्रास देईल. म्हणून ही घरी राहिलीत ना, ही माणसं बदलली पाहिजेत, आणि ती आपलीच माणसं येतं, म्हणून त्यांच्यासाठी थोडासा बदल करावा अशी विनंती करतो. आता कीर्तनाचा विषय संपलेला आहे. एक प्रायव्हेट विषय असा आहे, मी परवा आमच्या महाराजांच्या गावात चिखलीतसुद्धा बोललो, आणि आता तोच विषय मी थोडासा सांगणार आहे. कलियुगाचा अंत अवघ्या 10 वर्षात होणार आहे. हे कलियुगाचं प्रथम चरण आणि अंतिम चरण आहे. खरं तर कलियुगाचं आयुष्य 32 लाख, आपलं 4,32,000 असं आहे, परंतु आता मात्र 5,000 झालेले आहेत. पण या कलियुगानं सुरुवातीपासून शेवटपर्यंत परमार्थ आणि अध्यात्माला विरोध केल्यामुळे त्या युगाला शाप दिलेला आहे की तुझं पहिलं चरण हेच अंतिम चरण असणार आहे. म्हणून आता येत्या 10 वर्षामध्ये हे कलियुग संपणार आहे आणि सत्ययुग सुरू होणार आहे. आता हे कलियुग संपत असताना अगोदरच हे कलियुग आहे, आणि कलियुगामध्ये सगळ्यात वाईट गोष्टी घडणार आहेत. म्हणून या 10 वर्षामध्ये भयानक परिस्थिती अशी बदलणार आहे. सुनामी लाटा येतील, 3रं महायुद्ध एखाद्या वेळेस होण्याची शक्यता आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करोनापेक्षा भयानक रोग येणार आहे, भूकंप होणार आहे, आणि येणकेन प्रकारे जास्तीत जास्त लोक मरणार आहेत. 10 वर्षानंतर म्हणजे 2035ला सत्ययुगाची सुरुवात होणार आहे, पण त्यावेळेला जगाची लोकसंख्या फक्त 80 करोड असणार आहे. बाकी सगळी लोक खलास होणार आहेत. त्यावेळेला आपल्या देशाची लोकसंख्या 30 करोड असणार. तेव्हा या देशाची लोकसंख्या 10 वर्षानंतर फक्त 30 करोड असणार आहे. म्हणजे किती करोड संपणार? 100 करोड संपणार आहे. त्याच्यामध्ये पेताळ खाताळ ही पहिल्या तडाख्याला जाणार. 30 करोडमध्ये जर आपला नंबर लागावा असं वाटत असेल तर पटापटा लवकर माळा घालून टाका. कुठल्या तरी एखाद्या साधूला आपण गुरु करा, नसेल तर ज्ञानोबाराच्या समाधीवरती माळ ठेवा, माऊलीला गुरु माना, पण कोणी व्हाना पण तुम्ही गुरु करा, माळ घाला, आणि त्यांनी दिलेला मंत्र सतत जतन करा. त्याचं कारण या 30 करोडमध्ये 30 माणसं जिवंत राहणार आहेत की ज्यांनी गुरु केलेलं आहे, जे नामस्मरण करत आहेत, जे देवाला आणि धर्माला मानत आहेत, अशीच लोक फक्त या 30 करोडमध्ये राहणार आहेत. बाकी सगळी लोक संपणार आहेत. आणि माझी खात्री आहे की आपल्या गावातला एकही माणूस व्हायला जाणार नाही. त्याचं कारण मला आता इथं दुसऱ्यांदा बोलवलं आहे. 3 तप पूर्ण होताना व्हायना, पण तुम्हाला आठवण झाली कशी होईल तशी होईल, योगायोगच म्हणायचं, पण मला तुम्ही आता बोलवलं आहे. आता मी तुम्हाला तसा सोडणार नाही. निश्चितपणानं तुम्हाला एक मार्ग सांगणार आहे. आजच्या काळामध्ये जीवनमुक्त पुरुष मनुष्यने वृंदावनमध्ये एक प्रेमानंद नावाचे साधू आहेत. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही गुरुमंत्र दिलेला आहे, त्याच्यासाठी जपण्याची पद्धत वेगळी आहे, पण नामस्मरणासाठी मात्र कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. काळ वेळ नाम
उच्चारिता नाही. आणि 2 पक्षपाये उद्धरती, तेव्हा ते नाम म्हणजे राधा आहे. राधेचं नामस्मरण केलं तर तुम्ही कुठलंही पाप केलेलं असू द्या, कसंही तुमचं जीवन असू द्या, फक्त तुम्ही राधा राधा असं अर्धा तास म्हणा. तुम्हाला कोणालाही वाईट गतीला जाता येणार नाही किंवा जायची गरज लागणार नाही. तुमची फाईलच पाहिल्या जाणार नाही, ती बंद केल्या जाईल आणि डायरेक्ट तुम्हाला मोक्ष दिला जाईल. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की अर्धा तास सगळ्यांनी राधा राधा म्हणायचं. गळ्यात माळा असू द्या नसू द्या, जसे असतील तसे. एखादा पेनारा असला तरी त्याला म्हणायचं अर्धा तास राधा राधा मन, पियायला जा नंतर जा. वर्षानंतर माझे शब्द तुम्हाला आठवतील. पुढच्या वर्षी बोला नाही तर बोलू नका, पण पुढच्या वर्षापर्यंत हा जर तुम्ही नामस्मरणाचा नियम पाळला तर ते नाम आणि हे कीर्तन तुम्हाला मोक्ष मिळेपर्यंत सोडणार नाही. 6 महिन्याच्या आत त्या माणसाची दारू बंद झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ट्राय करून बघा. फक्त रोज कंपल्सरी त्यांना अर्धा तास मानायचंच आहे. जे गरीब आहेत 6 महिन्यानंतर ती गरिबी कमी व्हायला सुरुवात होईल. एखाद्याला रोग आजार असेल 6 महिन्यानंतर तो आजार कमी व्हायला सुरुवात होईल. आणि 1 वर्ष पुढच्या शिवजयंतीला ज्या वेळेला वर्षे होईल त्या दिवशी मात्र तिथून पुढं तुमचं जीवन तुमच्या इच्छेप्रमाणे घडेल. तुम्हाला कोणालाही काही त्रास होणार नाही. आता कसा होणार नाही? अर्ध्या मिनिटामध्ये म्हणजे काही सेकंदात सांगतो. सगळे जाणकार मंडळी आहेत. बाई पूर्वी जात्यावरती दळण दळत होती. जात्यावरती दळण असताना ती अशी पाळूवरती धान्य टाकत होती. पण त्या खालच्या पाळूमध्ये धान्य पडत असताना मध्ये एक असा खोटा असायचा छोटा, त्याच्यावरच बरोबर धान्य पडायचं. आता तुम्ही आतमध्ये जर डोकून बघितलं तर आतल्या खोट्याच्या भोवताने जेवढं धान्य आहे त्या धान्याला काहीही धक्का लागत नव्हता. किती जातं फिरू द्या, आत खोट्याच्या जवळच्या धान्याला काय होत नाही. पण खोट्याला सोडणाराचं नीट नाही, नीट नवं पीठच. तसा राधेचं नाम हे आजचं कीर्तन, वारकरी संप्रदाय, ज्ञानोबा, तुकोबा, हे संत, हे ग्रंथ हा खोटा आहे. याच्याशी तुम्ही एकनिष्ठ राहा. जगाचं काय व्हायचं तर होऊ द्या, पण आपल्या गावातल्या एकही माणसाच्या केसाला धक्का लागणार नाही. सगळ्यांना मोक्ष प्राप्त होईल. मृत्यू कधी येऊ द्या, घाबरू नका. आपण फक्त नामस्मरण करत राहा. ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्ही फक्त आठवण करा. आपल्याला साळुंके महाराजांनी सांगितलं होतं की मोक्ष प्राप्त होईल. याची प्रचिती तुम्हाला जिवंत असताना कशी येईल तर मरताना मरणाचा त्रास होणार नाही. ही गोष्ट पहिले लक्षात ठेवा. मरताना मरणाचा त्रास होणार नाही. जसा एखादा श्रीमंत माणूस जुना शर्ट काढतो नवीन घालतो तसं हे शरीर तुम्ही सोडून द्याल आणि सूक्ष्म ध्यान स्वर्गामध्ये अशा प्रकारची जाल. अशा प्रकारची व्यवस्था होईल. म्हणून सगळ्यांना प्रार्थना आहे की आपण सगळ्यांनी म्हणायचं. त्यात महिलांसाठी एक स्पेशल व्यवस्था आहे. कुठली? महिलांनी स्वयंपाक करताना राधा राधा म्हणत स्वयंपाक करा. त्याचा परिणाम असा होईल की तो राधा राधा म्हणता केलेला स्वयंपाक हा प्रसाद होईल आणि खाणारा माणूस 100% बदलल्याशिवाय राहणार नाही. महाराज ही गोष्ट 100% खरी आहे. तुम्हाला जर ट्राय करायचे असेल तर ज्यांना इंग्लिश कळतं त्यांना लक्षात येईल. एक ग्लासमध्ये पाणी घ्या, त्या पाण्याकडे बघा आणि मनापासून फक्त एक शब्द बोला, आय हेट यू असं म्हणून तेवढं पाणी प्या. दुसरं एक ग्लासमध्ये पाणी घ्या, त्या पाण्याकडे बघून सिने मनापासून बोला, आय लव्ह यू असं बोलून तुम्ही ती पाणी प्या. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह 100% त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या शरीरामध्ये 75% पाणी आहे. म्हणून या नामाचा परिणाम झाल्याशिवाय हे त्याला सायन्स मी तुम्हाला जोडून सांगतोय. म्हणून सगळ्यांनी अर्धा तास राधेचं नामस्मरण करायचंय. 1 मिनिटासाठी सगळ्यांवरात करा, सगळ्यांवरात करा. राधे राधे ओ राधे 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 राधे
राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे. असं सगळ्यांनी प्रेमानं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास ठेवून तुम्ही राधेचं नामस्मरण करा. तुमचं सगळ्यांचं कल्याण होईल. राधेनं तुमचं असणारं सगळ्यांचं जीवन. तिला एकदा आपण वंदन करूया. आपल्याकडे हात जोडून पाया पडायची पद्धत आहे, पण वृंदावनमध्ये असं पाया पडत नाहीत. मग तिकडे असा हात करून पाया पडतात. तेव्हा सगळ्यांनी वर हात करा परत एकदा, आणि मी बोलतोय असं सगळ्यांनी बोला. जय जय श्री राधे, श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय श्रीराम, जय श्रीराम. तुकाराम 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 तुकाराम. किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायिक पण यथामथी यथावकाश. अभंग घेऊन त्याचं चिंतन करायचा प्रयत्न केलेला आहे. देव समान सर्व टाळकरी आमचे रामभाऊजी महाराज पालकर उर्फ आबा आणि आमचे शिवाजी महाराज, ही सगळी गायक मंडळी, सगळ्यांची नावं घ्यायला शक्य नाही. आदरणीय आमचे मृदंगमणी संजयजी महाराज, दीक्षितजी महाराज, तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, आमच्या माता भगिनी, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादं वाक्य, एखादं शब्द तुमच्या मनाला लागला असेल आणि तुम्हाला राग पण आला असेल, तेव्हा मी तुमची माफी मागणार नाही. फक्त तुम्हाला समजून सांगतो की मी रागानं बोललेलो नाही, थोडा तळमळीनं बोललेलो आहे. म्हणून माझ्या बोलण्याचा राग मानू नका, आणि लयच राग यायला तर तसं वागू नका. मुझे कुछ लेना देना नाही आहे. फक्त एकच भाव आहे की तुमचा चांगल्या जीवनामध्ये बदल व्हावा, एवढी प्रार्थना करून कीर्तनाला विराम. विठ्ठल जय जय.